नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मी आशा करतो आपण सर्वजण सुखी असाल, समाधानी असाल. मित्रांनो, माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे. आणि मित्रांनो, आम्ही आता कुंभमेळ्यामध्ये आहोत बघा. आणि आता सायंकाळचे 5 वाजले आणि आता आम्ही चाललो कुंभमेळ्यामध्ये फिरण्यासाठी. आणि आता आपल्यासोबत आपल्या महाराष्ट्रातले 2 जणसुद्धा आहे आणि त्यांच्यासोबत मी आता फिरण्यासाठी चाललो. तर मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढा तुम्हाला कुंभमेळा मला दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे. तर चला, कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण त्या रेल्वे ब्रिजच्या पलीकडून आलो बघा. जवळपास 2 किलोमीटर आपण या रस्त्याने चालत आलो आणि खूप मोठा कुंभमेळा आहे बघा. आणि 8 दिवस लागेल आपल्याला हा कुंभमेळा बघण्यासाठी. एवढा मोठा हा कुंभमेळा आहे बघा. आता खूप दूर जायचं आहे. आता जेवढं दिवस माळेपर्यंत जेवढं दूर जाता येईल तेवढं दूर जायचं आहे. आणि इकडं बघा, या आश्रम आता यांचं सामान पॅक करणं चालू आहे, खोलणं चालू आहे. गेट बंद करून टाकलेलं आहे. इथं गाडी उभा आहे बघा महाराज लोकांची. असा कुंभमेळा आहे. इकडं हा समोरचा आखाडा पण बंद झालेला आहे. काय सरळ जायचं, सरळ जाऊन राईट महाराज तिकडे. आणि मित्रांनो, इकडं बघा सेक्टर 19 आहे आणि याच्यामध्ये पण बघा इकडं पण आपल्याला टेंट वगैरे पाहायला मिळतात. आणि फक्त घाटाकडेच गर्दी बघा. आणि इकडं कुंभमेळ्यामध्ये खूप कमी गर्दी झालेली. हे सगळे आखाडे बंद झालेले, सर्वांचे गेट बंद केलेले, सामान घेऊन गेलेले महाराज लोक. जसं आपण घाटापासून दूर जाऊ तसं गर्दी कमी होते बघा. आणि असे जागोजागी असे चौक बनवलेले बघा. इकडे एक रस्ता जातो, इकडे समोर एक जातो, इकडे खाली एक जातो बघा. आणि इकडे ना तिकडे जातो घाटाकडे. इकडं पण बघा किती दूर आहे तिकडं लगेच त्या डोंगराकडं. तर मित्रांनो, आपण आता ओल्ड GT रोडला आलो बघा. आणि हा समोर एक द्वार दिसतो, हा लोगो द्वार आहे, कुंभमेळ्याचा लोगो आहे त्या ठिकाणी. आणि हा रस्ता पण बघा किती मोठा आहे. आणि इकडे समोर पण बघा किती लांब आहे. आणि इकडे पण बघा, आणि इकडे समोरच झुसी आहे. तर खूप मोठमोठे रस्ते बनवले होते कुंभमेळ्यासाठी. आणि इकडले काही खाली झालं बघा. इकडं समोर पॅकिंग चालू आहे सामानची. खूप खाली झाला कुंभमेळा. तर मित्रांनो, आपण या रस्त्याने आलो बरं का समोरून. हे डुबे येऊ लागले इकडून. आणि या ठिकाणी बघा भंडारा चालू आहे. आता इथं जेवण करायचं आहे आम्हाला. इथं मारवाडी सेवा संघाचा भंडारा चालू आहे बघा. पुरी भाजी या ठिकाणी. आणि इकडं समोर बघा, इकडं प्लेटा वगैरे घ्यायच्या आणि इथं समोर नंबर लागायचं आहे. आणि हे इकडं बसून जेवू लागले लोक. हे बघा इकडं वाढणं चालू आहे, इकडं भांडारा चालू आहे. आणि इकडं बघा हे पुऱ्या वगैरे बनवू लागल्या महिला मंडळ. तर चला आता जेवण करून घेऊ. माहिती सांगायची सर. हां, माहिती काय सांगायची आता. तर मित्रांनो, इथं बघा हा भात घेतला. आणि आता इकडं समोर डाळ आहे, इकडं आलूची भाजी. आणि पाठीमागे इकडं पुऱ्या बनवणं चालू आहे. अरे लय डाळ टाकली.
चलो जल्दी जल्दी चलो भैया। भाई रुक ना, इसको लेने देना। अरे क्या भैया, ओ बावडे साहेब बरं घेऊन। अतिशय सुंदर सेवा आहे हां, खाली काय काय आणि या खाली काय काय ते सांगा। या थालीमध्ये ना दोन पुऱ्या आहेत, दाल आहे, भात आहे आणि आलूची भाजी आहे, चवीला रायता आहे, हे पलीकडलं काय खीर आहे का? शिरा पण आहे। तर मित्रांनो असं जेवण चालू बरं का मस्तपैकी। आता जेवण वगैरे करतो आणि भेटू पुन्हा। हे पुऱ्या आहे, डाळ आहे, भात आहे, आलूची भाजी आहे, खीर आहे। तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि तुम्ही बघू शकता किती आता या ठिकाणी गर्दी झाली बघा जेवणासाठी। आणि आता कमी ठिकाणी अन्नदान चालू आहे। मेळा आता संपत आलेला आहे, काही आखाडे कमी झालेले आहे, त्यामुळे आता मोजक्याच ठिकाणी जेवण भेटतं बघा। आता संध्याकाळच्या टायमाला बघा किती छान वातावरण झालं। पाणी पिलं ना? तर मित्रांनो या ठिकाणी बघा केवढा मोठा कॅम्प आहे आणि याच्यावर योगीचा फोटो आहे आणि इकडून एका योगीचा बालकनाथ योगीचा फोटो आहे बघा। तर खूप मोठा कॅम्प आहे हा, मध्ये बघू शकता तुम्ही केवढा मोठा। थोडं समोर जातो मी, सिक्युरिटी तिथं बोला ओ थांबा माऊली। तर बघा आतमध्ये जाऊन देत नाही तर पोलीसवाले, खूप मोठा आहे कॅम्प आहे। तर आता बरंच खाली झालं इकडे बघा, सगळं खाली झालं, गेले आखाड्यावाले, आता मोजकेच राहिले। तर असा हा कुंभमेळा चालू आहे बघा। आता काय 2-4 दिवस राहिला हा कुंभमेळा संपून जाईल, 2-3 दिवसामध्ये शिवरात्रीला संपून जाईल बघा। सुरुवातीला खूप मजा होती, अजून आहे म्हणा, पण पहिल्या इतकं भारी नाही आता। आणि इकडं समोर बघा, इकडं पण खूप दूरवर आहे आणि तिकडं झुसी गाव आहे, झुशी नगर आहे बघा, शहर आहे एक प्रयागराजमधलं एक छोटं शहर आहे। आणि असे चौक तर 50-60 बनवले असेल बाबा या मेळ्यामध्ये, असे जागोजागी असे चौक बनवलेले आणि खूप गर्दी। और दूसरी भाई राजस्थान के रहने वाली आप बोले बच्चे शुरू कर रहे हैं गोपाल गंज के रहने वाली आप बोले बच्चे शुरू चले आए जहाँ मृत्युंजय पटेल आप बाइक कर रहे हैं। रमेश की पत्नी सुल्तानपुर दिल्ली के